रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. संयम, समर्पण आणि सदाचार अशा 3 अलंकारांनी सुशोभित असणारी सीता आणि सख्यांचं गौरीपूजन. कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. सबको संमती दे भगवान. आपत्कालामध्येही सगळ्या मुस्लिम बांधवांना घरचं सदस्य समजून स्वीकारणारा परिवार कराड परिवार. भेदाभेद भ्रमा मंगळ. आणि एक लक्षात ठेवा, आपण सगळे एका ईश्वराची लेकरं. आमच्यातही खूप चांगले नाही, त्यांच्यातही खूप वाईट नाही, बरं का नाना. घडलेली घटना सप्ताह चालू होता. परवानगी रामेश्वरजी 10 पर्यंतची होती. एक कीर्तनकार 10 मिनटं पुढं गेला तर आमचाच एक बैमान पोलीस स्टेशनला गेला. आमचंच बैमान गेलं पोलीस स्टेशनला की 10 मिनिट जास्त कीर्तन झाल्यामुळे आमच्या मुलांचा, विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतोय. परवानगी 10ची असताना 10 मिनिट पुढे गेलंय कोण? आमचं बैमान पोलीस स्टेशनला तक्रार देतं आणि त्या दिवशीची पंगत मुस्लिम समाजाचा पठाण साहेब देतो. पठाण साहेबाची पंगत आहे सप्ताहात आणि आमचं बैमान 10 मिनिट जास्त झाल्याबद्दल पोलीस स्टेशनला गेलं. म्हणून आपण एवढे एकाव, एवढे एकाव, एवढे एकाव. मी नेहमी सांगत आलो, हिंदूंच्या आवडीचा सण दिवाळी आहे गिरी गुरुजी. मुस्लिम बांधवांचा आवडीचा सण रमजान आहे. आणि हे 2 शब्द इंग्रजीमध्ये लिहिल्यानंतर कळल की आम्ही एकमेकात किती गुंतलेले आहोत. हिंदूला दिवाळी लिहिताना शेवटी अली लिहावाच लागतो. DIVALI. मग होते हिंदूची दिवाळी. अली लिहिल्याशिवाय हिंदूची दिवाळी नाही ब्राह्मण काका. आणि मुस्लिम बंधूला रमजान लिहायचं असेल इंग्रजीत, पहिला रामच लिहावा लागतो. RAMZAN. बस. वेदवाणी परब्रह्म, अल्लाह बोलत इस्लाम, गॉड हे इंग्रजी नाम सर्व साक्षी. अल्लाह ईश्वर तेरे नाम, सबको संमती दे भगवान. पुढे निघाले प्रभू. लक्ष्मणजी आणि विश्वामित्र स्नान केलं गंगेमध्ये. त्याच्या पुढे गेल्यावर एक राजा जनकाची आंबेराई लागली. त्या आंबेराईमध्ये थांबले. थंड आणि दाट सावली. विश्वामित्र म्हणाले, कौशिक कहू मोर मनुमाना, यह रही रघुष जाना, देखी अनुपई कमराई, सब सुवास सब भाती सुहाई. पूर्वी मोठ्या मोठ्या आमराया होत्या. आमराईचं गाणं म्हणायचे आज्या, म्हातारे आज्या. ते पहा आता जमला. आता आपल्याला सांगितलं नाही गाणं मगाशी. मालन चांगली म्हणे, मालन. गाणं सांगितलं मला जुन्या लोक. आणि खरं आहे बरं का रामेश्वरजी, हे गाणं होतं म्हणून संस्कृती टिकून होती. पूर्वी वृद्धाश्रम कमी का होते भांगडे आजी? जातं होतं घरात. जातं सामान्य समजू नका. बरेचसे यातले जातं दळत असताना आई तिच्या मांडीवर झोपलेल्या असतील. हा अण्णा तुम्ही झोपले असा ना. जात्यावर आई दळायची. पाहिली 5-5 किलो दळण. गिरण्या नव्हत्या. लेकरू मांडीवर. गारठ्याचे दिवस. मध्येच रडायचं. तेव्हा आई दळण बंद करत नव्हती रामेश्वरजी. एका हातानं जातं ओढायची आणि डाव्या हातानं लेकराला थापटून झोपवायची. थंडीचे दिवस. मांडीवर डोकं लेकराचं. एका हातानं दळण दळताना मांडीवरच्या लेकराला उपदेश करायची. झोपला माझ्या राजा,
मोठा होशील, तुझं लग्न होईल आणि या कष्ट करणाऱ्या म्हातारीला हाकलून देशील. नको रे म्हणू पुता, ते ऐकायचं जात्यावरच सांगतो मी, साधं आहे. नको रे म्हणू पुता, मायले येडी जाती, अरे तुला रे जन्म द्याया, अस्तुरी कुठं होती. आणि ते ऐकायचं मांडीवर ऐकायचं. मातेचे उपकार काय फेडसी अड्या जीवा, मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा. मुलं मरेपर्यंत विसरत नव्हते आईला. हे गाणं लहानपणी ऐकायचे. ते मालन चांगली म्हणले हो. म्हणजे भावापेक्षा मग प्रेम राहायचं ननंदेचं भावजायचं, की माझ्या ननंद सारखी ननंद नाही, भावापेक्षा वहिनी चांगली आहे म्हणते ना. ते माझ्या दार आपलं आंबे राहायचं नातू मांडीवर, नातू बरं का, नातू मांडीवर, आणि आजी डाव्या हातानं थापटायची आणि नातवाला गाणं म्हणून झोपवायची. उद्देश एकच, आजोबाचं कर्तृत्व सांगण्यासाठी गाणं. आंब्याची अंबराई, आंब्याची अंबराई, आल्या गेल्याले सावली, तुझ्या आज्यानं लावली. उद्देश एवढंच. अण्णा इथे आंबेराई होती. 3 जण थांबले. राजा जनकाला कळालं. जनक राजा आले, विश्वामित्राला वंदन केलं आणि ते 2 मुलं पाहिले आणि एकदम पसंत पडले. म्हणजे मुलं पाहण्याचा कार्यक्रम आंबराईत झाला. अण्णा काहीचा बाजारात होतो, काहीचा स्टँडवर, काहीचा पानाच्या टपरी पुढं, काहीचा बैल बाजारात. ते काळ्या बैल घेऊन उभं नाही का पोर, हां तेच लग्नाचं पाहून ठेवा. ते गुटख्याची पुडी खातं का आणि टपरी पुढं, हां तेच. तसा हा मुलं बघण्याचाच कार्यक्रम आहे ना. ब्राह्मण काका झाला कुठं, अमराईत. मुलं पसंत पडली पहिल्या भेटीतच. पण प्रश्न पडला, पोशाख ऋषिकुमाराचा होता. राजा जनकाने विचार केला, जावाई करण्याच्या लायकीचे पोरं आहे, पण ऋषीचे पोरं असतील तर सोयरीक जमत नाही, राजाचे असतील तर संधी सोडायची नाही. जनकाच्या मनात आलं. दबक्या आवाजात विचारलं, कहो नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक के नृपकुल पालक, सहज विराकृप थकित होई मी चंदचकोरा. कळलं सगळे, हो म्हणत जा. हां, ही दबक्या आवाजातली चर्चा आहे गिरी गुरुजी. कहू नाथ सुंदर दो बालक, मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. म्हणजे राजाचे आहे का ऋषीचे पोर आहे? रघुकुल म्हणी दशरथ की जाय, दशरथाचे पुत्र म्हटल्यावर आनंद झाला. म्हणले आत्ता जमली सोयरी, राजाचे आहे. बाबा काय तुम्ही एकटे हबप आला असता तर आंबेराईत उतरू दिलं असतं, पण राजाचे पुत्र आहे आणि त्यांच्या ऐश्वर्यानुसार वास्तव्याला ठिकाण देणं राजाचं कर्तव्य आहे. म्हणून राजमहाल दिला. दुपारचं जेवण झालं. 3रा प्रहरा रामचंद्र प्रभू म्हणाले, मेरा भाई लखन नगर देखना चाहता, दिखा करके लावू. परवानगी मिळाली. अख्खं नगर पाहतात. सीतामाईची सखी गॅलरीत उभी आहे. यांना तिनं बघितलं. राम लक्ष्मण आत गेली. सीते 2 राजकुमार आपल्या नगरात आले. नगर फिरतात. खूपच सुंदर आहे म्हणतात. तुम्ही नाही बघितलं? नाही का? खालून चालतात ते, खालून चेहरेच दिसत नाही. गेले कुठं? सरळ या रस्त्यानं गेले. आता मागच्या रस्त्यानं येईल, तुम्ही गॅलरीत उभ्या राहा. ते किती सुंदर आहेत. अगं पण दिसत नाही चेहरे. मी सांगते ते करा. वंजळभर अक्षिदा हातात घ्या. तो खालून आला म्हणजे त्याच्या डोक्यावर टाका. काय पडतंय म्हणून वर बघल. मग ते किती देखणं आहे मला सांगायला आत या. ही सीतेची युक्ती. मी तिथंच होतो म्हणून ह्या भानगडी मला माहीत आहे. मागच्या रस्त्यानं हा ना, वंजळीची वंजळ अन्नात टाकली. रामाच्या डोक्यावर पाहिलं प्रभूनं वर आणि तो मुखचंद्र पाहला. सकीनं पळतच गेली आत. सीते बहुत सुंदर है, देखे तो है ना? हाँ, तो भी नहीं बता सकती. क्यों? जिस आँखों ने देखा आँख को जबान नहीं, जबान बोल सकती वो अंधी, उसने राम को देखा नाही. सखीचं उत्तर पहा. ज्या डोळ्यानं राम बघितला ग सीते, त्या डोळ्यांना बोलता येत नाही. ज्या जिभेला बोलता येतं की नाही, ती आंधळी आहे. तिने काही रामाला बघितलं नाही. सर्वांना दर्शन देऊन रात्र संपली. सकाळी लवकर सकाळ होतं. काय स्नानादिकर्म आटोपलं.
रामचंद्र गुरुदेव तुम्हारे लिए पूजा के लिए पुष्प लाओ, पुष्प वाटिका से जाओ. रामाला लक्ष्मणाला परवानगी मिळाली. राम लक्ष्मण दोघेही भाऊ पुष्पवाटिकेत राजा जनकाच्या फुलं आणायला येतात. त्याच दिवशी सीतामाई आपल्या 8 सखी समवेत गौरी पूजन करण्याच्या उद्देशानं पुष्पवाटिकेमध्ये 2 सख्या पुढे, 2 मागे, 2 डावीकडे, 2 उजवीकडे मध्ये सीतामाई सर्वात पुढे एक सखी होती. त्या सखीनं फुलं तोडणारा राम बघितला आणि पळत आले. जानकी, जिन्होंने कल पूरा गांव पागल किया था ना, हाँ, देखन बाग कुंवर दो आए, बगीचा में आए. आता पुढे सखी, मागे सीता. आताची सखी सद्गुरू आहे, सीता साधक आहे. साधकाचं कर्तव्य आहे, सद्गुरूचं कर्तव्य आहे साधकाला साध्यापर्यंत बाजूला होणे. आणि झाली बाजूला. ओ राघव आहे. सीतामाईचे अलंकार, कटी मेखला, हातातले कंकण, पायातले पैजण. पायातले नृपुर म्हणजे सदाचार आहे. पायातले नृपुर सदाचार, हातातले कंकण समर्पण, कटी मेखला म्हणजे संयम, संयम, समर्पण, सदाचार, अशा 3 अलंकाराने सीता सुशोभित आहे. सीतामाईच्या पैजणाचा आवाज रामचंद्राच्या कानी गेला. पैजण म्हणजे सदाचार, बरं का रामेश्वरजी. म्हणजे इथे जिच्या आचरणाचा ध्वनी भगवंताच्या कानी जातो, तिचं आचरण कसं असेल. आणि मग प्रभूजी म्हणाले, लखन यही जानकी है. प्रभूकडे पाहिलं सीतामाईनं, लक्ष्मणावर भावक दृष्टी. सखी म्हणाली, सीता चल गौरी पूजन करना है, समय कम है. सखी समवेत सीतामाई गौरी पूजन करायला. गौरीचं स्तवन सुरू झालं. सर्वांनी हात वर करून एका तालात टाळी. जो नवरात्र में दांडिया खेळते. सीतामाईचं डावं अंग चमकू लागलं. पुरुषाचं उजवं चमकलं पाहिजे, महिलांचं डावं चमकलं पाहिजे. हे शुभ लक्षण आहे शेठजी. सीता आणि सख्यांचं गौरी पूजन आजच्या कथेतून आपण पाहिलं. भेटूयात पुढच्या श्रीरामकथेत नव्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार. जनक जी ने स्वर मंडप में बुलाया है. खड़े हो गए. महाराज विश्वामित्र जी बोले, चलो राम, चलो लखन, हम देखते हैं आज विजय किसकी होने वाली. लखन जी सामने आकर के बोला, मैं यहाँ जवाब दूं क्या बाबा, क्या विजय किसकी होने वाली. बोल, जिसके ऊपर आप जैसे संतों की कृपा है महाराज, दुनिया में विजय उसी की होने वाली है.